हे कृत्रिम मोगरा हार खूपच सुंदर दिसतात. तुम्ही ते सजावटीसाठी वापरू शकता. हे हार वर्षानुवर्षे टिकतात. नक्की वापरून पहा. नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हा कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने सांगितले आहे. अगदी तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला क्रोशाचं वर्क येतही नसेल तरी मी हळूवार पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवले आहे. तर अगदी सुरुवातीला क्रोशावर जे शिकत आहे ते सुद्धा हा गजरा बनवू शकतात सोप्या आणि कमी वेळामध्ये, सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असा गजरा विणून कोणाला भेट म्हणून देऊ शकता आणि स्वतः सुद्धा लावू शकता. तसेच देवांना किंवा देवीला सुद्धा वाहून सजावट करायला वापरू शकता. हा धुवून परत वापरता येतो, त्यामुळे याची लाईफसुद्धा खूप जास्त आहे. यूज अँड थ्रो असा नाही आहे हा, आणि प्लॅस्टिकचा नसल्यामुळे साहजिकच याचं प्रदूषण पण होत नाही आणि खूप कमी सामान लागते. फक्त व्हाईट आणि असा पॅरेट ग्रीन कलरचा धागा घेतला आहे आणि 3 mm क्रोशा हुक घेतली आहे. चला तर हा सुंदर गजरा बनवायला सुरुवात करूया. पोपटी रंगाचा धागा घेत आहे. सर्वात पहिले हा कॉटन थ्रेड आहे, कारण मला या कॉटन थ्रेडमध्ये हा कलर परफेक्ट वाटला, जो मोगऱ्याच्या दांडीच्या रंगासारखाच आहे, म्हणून मी हा घेत आहे. आणि 3.0 mm आपली क्रोशा हुक आहे. सुरुवातीला एक नॉट करून घ्यायची आहे, स्लिप नॉट, म्हणजे हुकच्या भोवती हा धागा असा गोल पिळा मारून गुंडाळून घ्यायचा आणि त्या पिळ्यामधून धागा बाहेर काढायचा, जशी एक नॉट तयार होते. त्यानंतर चेन करायची, म्हणजे हा जो पुढचा धागा आहे तो या लूपमधून आणायचा हुकच्या मदतीने. अशी एक लूप तयार झाली. पुन्हा लूप म्हणजे वेढा एक तयार झाला आहे. पुन्हा तसंच पुढचा धागा या वेढ्यातून काढायचा. ही दुसरी चेन. हा एक वेढा आहे, त्यातून पुढचा धागा बाहेर काढायचा, या हुकच्या आकोड्यामध्ये घेऊन बाहेर काढत जायचं आणि अशा आपल्या साखळ्या म्हणजे चेन्स तयार होत जाईल. तर आपल्याला गजऱ्याची जितकी लेंथ पाहिजे आहे तितक्या लेंथच्या या साखळ्या करून घ्यायच्या आहेत. असा काही आकडा फिक्स नाही आहे, पण तरी मी सांगते की 150 तरी करू शकता, किंवा मग तुमच्या केसांच्या लांबीनुसार, गरजेनुसार. म्हणजे तुम्हाला जर हा हार देवाला द्यायचा असेल तर देवांची मूर्ती किती आहे उंचीची, त्यानुसार तुम्ही ह्या गजऱ्याची लांबी ठरवू शकता. आणि जितकी लांबी पाहिजे आहे गजऱ्याची तितक्या लांबीच्या या साखळ्या करून घ्यायच्या आहेत. सिंपल आहे. अशा पूर्ण साखळ्या आपण करून घेऊ. व्यवस्थित नीट अँड क्लीन असं हे आपलं वर्क झालं पाहिजे, तर आपला हा गजरा अतिशय सुबक असा दिसणार आहे. इथे मी इतक्या चेन्स करून घेतल्या आहे. साधारण या 1 फूट लांब असेल. त्यानंतरची स्टेप बघूया कशी आहे. तर ह्या सगळ्या चेन्समध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. तो कसा करायचा, हा लूप थोडा ढिला करायचा, हा वेढा, आणि याच्या अगोदरची जी चेन आहे त्यामध्ये हुक टाकायची आणि हा धागा
जो आपण इथे टाईट करून पकडला आहे तो वर घ्यायचा हुकच्या. आणि यात आता या हुकवर 2 वेढे आले आहेत, तर या दोन्ही वेढ्यामधून हा समोरचा धागा हुकच्या मदतीने बाहेर काढायचा. हा झाला आहे सिंगल क्रोशा. असंच आता पुढच्या पण चेनमध्ये हुक टाकायची. हा धागा आणायचा, ते चेनमधून 2 वेढे हुकवर आले आहे. ह्या दोन्ही वेढ्यांमधून हा पुढचा धागा हुकमध्ये अटकवून बाहेर काढायचा. हा दुसरा सिंगल क्रोशा झाला. म्हणजे सिंगल क्रोशा कसे करत आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या. तर असे हे प्रत्येक एका चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पूर्ण जितक्या आपण चेन्स केल्या आहे त्या सगळ्या चेन्समध्ये एक या प्रकारे सिंगल क्रोशा करून घेऊ. सोपं आहे. तुम्ही व्हिडिओला थोडं स्लो करून किंवा मागे जाऊन पुन्हा बघू शकता आणि करून बघू शकता. 2-3 वेळा लक्षात नाही आलं तरी चौथ्यांदा मात्र लक्षात येईल आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे हा गजरा बनवायला शिकणार आहात. हे झाल्यावर दाखवते मी. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या चेन्समध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घेतला आहे. त्यानंतर एक चेन करायची आणि हा जो पॅरेट ग्रीन कलरचा धागा आहे म्हणजे पोपटी रंगाचा तो कापून घ्यायचा आहे. आता हा झाला आपल्या गजऱ्याचा, मोगऱ्याच्या फुलांना जी दांडी असते त्या भागाचा हा पार्ट झाला. आता यावर आपल्याला कळ्या करायच्या आहे आणि या कळ्या पांढऱ्या रंगाने करायच्या आहे. त्यामुळे मी बॅकग्राऊंडला वेगळा रंग घेतला म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल पांढऱ्या धाग्याचं वर्क कसं करत आहे ते. ह्या पूर्ण जी आपली स्ट्रीप तयार झाली आहे याचा हा पहिला कोपरा म्हणजे पहिली साखळी मध्ये हा पांढरा धागा जोडायचा आहे. हा जोडण्यापूर्वी इथे मघाशी जशी एक स्लिप नॉट केली तशीच स्लिप नॉट करायची. ह्या हुकभोवती असा हा धागा गोल गुंडाळायचा आणि यामधून पुढचा धागा काढायचा त्या लूपमधून. ही झाली स्लिप नॉट आणि इथे पहिल्या चेनमध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं. म्हणजे हुक टाकायची या पोपटी रंगाच्या चेनमध्ये आणि त्यातून पांढऱ्या रंगाचा धागा बाहेर काढायचा. 2 लूप्स आले आहेत हुकवर, त्या 2 मधून पुढचा धागा हुकने बाहेर काढायचा. अशा प्रकारे हा जॉईन झाला आहे सिंगल क्रोशे आणि पांढरा धागा. आता 3 चेन करायच्या म्हणजे या लूपमधून हा पुढचा धागा काढायचा. अशा 3 चेन करून घ्यायच्या. 3 चेन झाल्यानंतर याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. डबल क्रोशा कसा करायचा, या हुकवर धाग्याचा वेढा घ्यायचा आणि त्याच ठिकाणी हुक टाकायची आणि हा धागा या गॅपमधून बाहेर आणायचा. इथे पण आपल्या हुकवर आता 3 वेढे आले आहेत, पहिला, दुसरा आणि हा एक 3 चेनचा जो होता तो. तर पहिले 2 वेढ्यामधून हुक बाहेर काढायची, नंतर ह्या 2 वेढ्यामधून हुक बाहेर काढायची या धाग्याला घेऊन, या आकोड्याने धाग्याला घेऊन बाहेर काढायची. हा झाला एक डबल क्रोशा. असंच करायचं आहे त्याच गॅपमध्ये. तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर लक्षात येईलच तुमच्या. 2 झाले. असाच तिसरा डबल क्रोशा करायचा आणि असे एकूण 6 डबल क्रोशे करायचे आहे. 4, 5,
6. त्यानंतर 6 डबल क्रोशे झाल्यानंतर ही हुक बाहेर काढायची यातून आणि इथे तिसऱ्या चेनमधून हुक टाकायची. या विढ्याच्या आतमध्ये पुन्हा हुक घ्यायची आणि या विढा या तिसऱ्या चेनमधून बाहेर काढायचं. तर हे असं कळीसारखा आकार आला याला. त्यानंतर 3 चेन करायच्या, 3, आणि याच ठिकाणी जिथे हे कळी बनवली आहे त्याच ठिकाणी स्लिप स्टिचने जोडायचं. स्लिप स्टिचने म्हणजे हुक टाकायची आणि हा धागा या लूपमधून बाहेर काढायचा. ही पूर्ण एक कळी झाली आहे. आता पुढच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करायची, हुक टाकायची आणि हा पांढरा धागा या विड्यातून बाहेर काढायचा. एक स्लिप स्टिच, पुन्हा दुसरा स्लिप स्टिच करायचा नेक्स्ट चेनमध्ये. असे 2 स्लिप स्टिच झाले आणि तिसऱ्या चेनमध्ये पण असाच एक स्लिप स्टिच करायचा. आणि आता इथे दुसरी कळी करायची. 3 चेन करायच्या, त्याच गॅपमध्ये म्हणजे त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशिया, त्याच चेनमध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया, असे एकूण 6 डबल क्रोशे करायचे. तीन झाले, 4, 5, 6. सेम गॅपमध्ये आपण हे 6 डबल क्रोशे केले. त्यानंतर हुक बाहेर काढायची या लूपमधून, तिसऱ्या चेनमधून हुक टाकायची आणि याच्यातून हा वेढा बाहेर काढायचा. नंतर पुन्हा 3 चेन, 3 चेन, याच ठिकाणी एक स्लिप स्टिच, अशी ही दुसरी कळी तयार झाली आहे. त्याच ठिकाणी स्लिप स्टिच झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक स्लिप स्टिच, नेक्स्ट स्टिचमध्ये परत एक स्लिप स्टिच, असे 2 वेळा स्लिप स्टिच करत आहे. आणि तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायची. अशीच आता या तिसऱ्या चेनमध्ये जेव्हा स्लिप स्टिच घेतली त्यानंतर इथे 3 चेन करून परत असे 6 डबल क्रोशे करायचे आणि पुन्हा अशीच एक कळी बनवायची. एकाच सेम स्टिचमध्ये 6 डबल क्रोशे करायचे, 3, 4, 5, 6. त्यानंतर या मधून हुक बाहेर काढायची, थर्ड चेन मधून हुक टाकायची आणि हा लूप या चेन मधून बाहेर काढायचा. इथे 3 चेन करायच्या आणि याच ठिकाणी एक हुक टाकून स्लिप स्टिच करायचं. अशा प्रकारे ही तिसरी सुद्धा कळी तयार झाली आहे. आणि अशा आपल्याला पूर्ण या स्ट्रिपवर अशा प्रकारे आपण या सगळ्या कळ्या करून घेतल्या आहे. एका साईडने या पट्टीच्या या साईडने सगळ्या कळ्या झाल्या इथपर्यंत. आता आपल्याला दुसऱ्या साईडने कळ्या करायच्या आहे अशाच. त्या कशा करायच्या ते बघूया. ही एक कळी पूर्ण केली. त्यानंतर 2 स्लिप स्टिच करायचे. 2 स्लिप स्टिच केल्यानंतर तिसऱ्या स्टिचमध्ये पण एक स्लिप स्टिच केली आहे आणि इथे 3 चेन करायच्या. या ठिकाणी पण अशाच प्रकारे कळी करायची आहे. ही कळी आता या साईडला आहे, या साईडला करायच्या आहे सगळ्या कळ्या. 1, 2,
3 चेन करून घ्यायच्या. याच ठिकाणी 6 ट्रिपल क्रोशे करायचे. एक ट्रिपल नाही, डबल क्रोशा करायचे आहे. म्हणजे जशी इकडे कळी बनवली आहे तशीच आहे प्रोसेस. 6 डबल क्रोशे करायचे. 4 झाले, 5, 6. त्यानंतर हुक बाहेर काढायची आणि इथे 3rd चेनमध्ये हुक टाकून हा लूप आहे हा यातून बाहेर ओढायचा. इथे परत 3 चेन करायच्या आणि याच ठिकाणी एक स्लिप स्टिच करायची. म्हणजे कळीची प्रोसेस पूर्ण जशी आपण आधी केली आहे तशीच करत आहोत. फक्त इथे बदल काय आहे आता ते सांगते आणि तो तुम्ही लक्षात घ्या की मागे आपण 2 स्लिप स्टिच केल्या आणि तिसऱ्या स्लिप स्टिचला पुढची कळी सुरू केली होती. इथे काय करायचं आहे, एकच स्लिप स्टिच करायची आहे आणि त्याच्या पुढे आणखी एक स्लिप स्टिच करायची आणि तिथे दुसरी कळी करायची. म्हणजे एक स्लिप स्टिच इकडे कमी करत आहे. कळी करण्याची प्रोसेस तशीच आहे. बदल एवढाच आहे की इथे आपण 3 सोडले होते, 1-2 सोडून तिसऱ्या ह्याच्यात कळी केली होती, परत 2 सोडून तिसऱ्या ह्याच्यात कळी. इथे मात्र आपण एकच स्टिच सोडत आहे. म्हणजे तिथे स्लिप स्टिच करून पुढे जात आहे. एक स्लिप स्टिच घेऊन पुढे जायचं आणि पुढच्या स्टिचवर पुढची कळी बनवायची. इतकाच एक फरक आहे, बाकी प्रोसेस सेम आहे. 6 डबल क्रोशे करायचे सेम स्टिचमध्ये. नंतर हुक काढून त्याला बांधून घ्यायचं. म्हणजे तो एक पोक स्टिच तयार होत असतो. हे बघा, दुसरी कळी झाली आहे. आता तिसरी करायसाठी काय करायचं, एक स्लिप स्टिच करायचा पुढच्या चेनमध्ये, परत पुढच्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच आणि इथे आता तिसरी कळी करायची. कळी करण्याची पद्धत अशीच आहे. तुमच्या फरक लक्षात आला असेल. इकडे आपण 2 स्लिप स्टिच केल्या होत्या आणि तिसऱ्या ह्याच्यात कळी केली. इथे एक स्लिप स्टिच करत आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात पुढची कळी करत आहोत. तर बघा, हे बरोबर गजऱ्यासारखं दिसत आहे 2 साईडला आणि मधात दांडीचा भाग. मागून पण व्यवस्थित दिसतं. तर असं करत आपल्याला या बाजूने पण सगळ्या कळ्या करून घ्यायच्या आहे. एक स्लिप स्टिचची गॅप ठेवत आणि कळ्या करण्याची प्रोसेस तर सेमच आहे जी इथे आपल्याला मी सांगितली आहे. तशा प्रकारे या सगळ्या कळ्या करून घेऊ. तुम्हाला जे इथे फूल दिसत आहे त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि इथे आय बटनला पण देईल. सुंदर दिसते. हेअर क्लिपला लावू शकतो हे फूल आणि त्याखाली हा गजरा खूप अप्रतिम दिसेल. आणि हे कधीही तुम्ही वापरू शकता. धुवून त्याला आणखी खूप दिवसपर्यंत टिकवून ठेवू शकता. हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही एक फूल बनवायला शिकू शकता. या कळ्या झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे आपला हा गजरा पूर्ण झाला आहे. इथपर्यंत आपण ह्या कळ्या विणून घेतल्या होत्या. इथे धागा कट केला आहे एक स्लिप स्टिच करून आणि हा एक्सेस धागा सुद्धा कापून घेतला आहे. हा बघू शकता तुम्ही, सुंदर असा मोगऱ्याच्या कळ्यांचा हा गजरा तयार झाला आहे. तुम्हाला हा गजरा बनवायचा कसा हे लक्षात आलं असेल आणि आवडलाही असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हा गजरा तुम्ही स्वतःच्या हाताने विणून तुमच्या मैत्रिणीला वगैरे भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा.